नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. कोयना पायथा वीज गृहातून ऐतिहासिक वीज निर्मिती. नैसर्गिक, कृत्रिम तसेच तांत्रिक नवनवीन विक्रम नोंदवणाऱ्या कोयना धरणातील पाण्यावर सन 2025 ते 2026 या जलवर्षात कोयना धरण पायथा वीज गृहातून सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावर प्रकल्प निर्मितीनंतरची सर्वात मोठी अशी 47.63 TMC पाण्यावर तब्बल 216.466 दशलक्ष युनिट वीज निर्मिती झाली आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या शिरपेचात आणखीन एक मानाचा तुरा रोवल्याचं काम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केल्याने त्यांचे कौतुक होत आहे. 105.25 TMC पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणातील एकूण पाण्यापैकी 67.50 TMC पाणी हे पश्चिमेकडील पोकळी, कोयना, चौथा टप्पा, अलोरे या 3 प्रकल्पासाठी आरक्षित असतं. तर पूर्वेकडे सिंचनासाठी सोडण्यात आलेल्या पाण्यावर कोयना धरण पायथा वीज गृहातून वीज निर्मिती करून ते पाणी पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात येतं. वास्तविक पश्चिमेकडे सोडण्यात येणारं पाणी वीज निर्मिती केल्यानंतर चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदीमार्गे समुद्राला जाऊन मिळत असल्याने त्या सिंचनासाठी काहीच फायदा होत नाही. याउलट पूर्वेकडे सोडण्यात येणारं पाणी एका बाजूला वीज निर्मिती तर करतेच, शिवाय त्यापुढे पाटण, कराड, सांगली ते अगदी कर्नाटक, आंध्र प्रदेश राज्याच्या सिंचनाची गरज भागवते. ही जमेची बाजू आहे. पश्चिमेकडील प्रकल्पात पाणी वापर जादा दाबाने होत असल्याने तेथून जास्त वीज निर्मिती होते, तर पूर्वेकडे पाण्याचा दाब कमी असल्यामुळे येथून तुलनात्मक वीज निर्मिती कमी होते. या तांत्रिक बाबी या आहेत. कोयना धरण पायथा वीजगृह निर्मितीसाठी प्रकल्प निर्मिती सर्वाधिक जलविद्युत निर्मिती करण्याचा मान मिळाल्याने निश्चितच कौतुकाची बाब आहे. धरण निर्मितीनंतर सिंचनासाठी पहिल्यांदाच पाणी बंद करण्याची वेळ यावेळी व्यवस्थापकांवर आली आहे. याशिवाय मागील 2025-2026 या जलवर्षात अधिक काळ पाऊस झाल्याने त्याच पट्टीत पाणीसाठाही मुबलक प्रमाणात आला होता. त्या दरम्यानच्या काळात सांगली पाटबंधारे विभागाच्या मागणीनुसार सिंचनासाठी त्या अगोदरच्या वर्षाच्या तुलनेत जादा पाणी वापर झाला आहे.